तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही मला. उपकाराची भाषा करू नका हो. आणि हात तर अजिबात जोडू नका. बस बसा बसा. अहो आपलीच माणसं आपल्या उपयोगी पडतात आणि आपलेपणामध्ये हे असं उपकाराची भाषा नाही करून चालत. अहो मला मनापासून वाटायचं की मनवाला मेडिकलला ऍडमिशन मिळायलाच पाहिजे आणि त्यामुळे मला जे काही करणं शक्य होतं ना तेवढंच मी केलं. बस एवढंच. अहो एवढंच नाही, हे खूप आहे. मी खूप प्रयत्न केले हो, पण कुठेच काहीच नाही झालं. अहो मग त्याच वेळेला तुम्ही माझ्याकडे येतात ना. उगाच टेन्शन घेत बसलात तुम्ही. आम्हाला सवय नाही आहे हो या कशाचीच. म्हणजे आम्ही ना हे एवढे असे एक रकमी पैसे सुद्धा कधी बघितलेले नाही. अहो आता मनवा डॉक्टर झाली, रायाचा बिझनेस जोरात चालायला लागला की तुम्हाला ह्यापेक्षा सुद्धा जास्त पैसे बघावे लागतील. त्यामुळे आत्ताच सवय करून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ना ते आपल्यामध्येच राहू द्या. म्हणजे आम्ही कोणाला सांगणार नाही आणि तुम्ही कोणाला सांगू नका. काय विणा? छे हो, मी कशाला कुणाला बोलायला जाईन? सही करायचे का कुठल्या कागदावर? कसला कागद? अहो ही घरातली गोष्ट आहे. हे असं सगळं बोलून ना तुम्ही आम्हाला दुखावताय माधवराव. कशावरही तुम्हाला सही करायची गरज नाहीये. नाही हो, तसा उद्देश नव्हता माझ्या बोलण्याचा. पण काहीतरी पुरावा हवा ना तुमच्याकडे. म्हणजे उद्या जर अहो कशाला नाही, म्हणजे विश्वासाचं म्हणत असाल ना तर माझ्यापेक्षा यांचा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. बरं मग याचं व्याज? व्याज? अहो काहीतरीच काय बोलताय. हे काय सावकार बिकार आहेत की काय? मग मी काही ठेवू का तुमच्याकडे याच्या बदल्यात? खरं सांगायचं तर माझ्याकडे काहीच नाहीये. अहो माधवराव तुम्ही विनाकारण टेन्शन घेताय. हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही हा चेक तुमच्या बँकेत टाका. अहो त्यांना बहुतेक असं म्हणायचं की तुम्ही पण काहीतरी मागा ना त्यांच्याकडे. नाही म्हणजे त्यांच्याही मनाला जरा शांती मिळेल असंच म्हणायचंय ना तुम्हाला? नाही म्हणजे आपण यांच्याकडून घेतलंय आणि दिलं काहीच नाही असं वाटायला नको ना यांना. बरोबर बोलते ना मी? हा असंच काहीसं म्हणायचं होतं मला.